नमस्कार मित्रांनो, मी दुर्गेश मकवान. स्वागत आहे सर्वांचं आपल्या या PWच्या प्लॅटफॉर्मवर. येस, स्क्रीनवर जी माहिती तुम्ही बघतायत ही अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट माहिती असणार आहे की टॉपर्स आणि ॲव्हरेज ॲस्पिरंट याच्यामध्ये जो फरक असतो तो ॲक्च्युअलमध्ये खरंच आपण ॲनालिसिसवरचाच फरक असतो असं गृहीत धरू शकतोय मित्रांनो. बरं सर, आपण असं का बोलतोय? कारण आता आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तयारी करतोय आणि ह्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी एक टॉपर्सचा माइंडसेट कसा असतोय आणि एक ॲव्हरेज ॲस्पिरंटचा माइंडसेट कसा असतोय यामधला दोघांचा डिफरन्स मी तुमच्या समोर मांडणार आहे. कारण हा अगदी इनिशियल स्टेजमध्ये समजून घेण्यासारखा विषय मित्रांनो, की आपण जी अभ्यासाची तयारी सुरुवात करतोय किंवा जी तयारी करत आलेलो आहोत, बरोबर, मागच्या काही महिन्यांपासून आपण जो टाइम देत आलेलो आहोत, यामध्ये आपल्याला ऑन ट्रॅक राहण्यासाठी आपण ट्रॅकवर राहून व्यवस्थित अभ्यास करतोय की नाही या गोष्टीसाठी हा सेशन, हा एक शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचा ठरणार आहे. आणि म्हणूनच आपला आजचा हा टॉपिक महत्वाचा आपण जो डिस्कस करतोय तो आहे टॉपर्स आणि ॲव्हरेज ॲस्पिरंट यामधला ॲनालिसिसचा फरकाचा माइंडसेट काय असतोय. सो चला आता सुरुवात करूया. तुमच्यासमोर एक एक पॉइंट जो आहे हा मी या ठिकाणी एक्सप्लेन करतो. फर्स्ट ऑफ ऑल, तुमच्या समोर जी माहिती असणार आहे ही फक्त एका चार्ट बेसिसवरची माहिती, एका टेबलवरची माहिती आहे. फक्त मी जे पॉइंट्स तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे त्यावर मात्र अगदी गांभीर्याने विचार करा. कारण जर तुम्हाला ॲव्हरेज माइंडसेटवरून जर समजा एखादा टॉपरचा माइंडसेट कसा काम करतो ह्या जर गोष्टी तुम्हाला माहीत नसतील, ह्या गोष्टींमध्ये जर तुम्हाला ॲक्च्युअल इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर दिस इज द ओनली सेशन, दिस इज द ओनली व्हिडिओ जो की तुम्हाला एकदम वेल पद्धतीने गाईड करेल. आता तुम्ही कोणत्या गोष्टींवर फोकस ठेवायचा आहे हे लक्षात घ्या. तुमच्यासमोर काही पॉइंट्सवर मी डिस्कस करणार आहे, जसं की काही सवयी खूप गरजेचं आहे, जसं की आपली काही हालचाली किंवा आपली मुवमेंट किंवा आपल्या काही हॅबिट्स आपण चेंज करणं गरजेचं आहे. बरं, मग सर हॅबिट्समध्ये आपण सगळ्यात पहिला हॅबिट्सचा या ठिकाणी पॉइंट बघूया की टेस्ट संपल्यानंतरचं काय पॉइंट येत असतो. आता बघा, ॲनालिसिस सर कसलं ॲनालिसिस करायचं असतंय नेमकं? ॲनालिसिस आपण जे करत असतोय तर ते PYQचं, MCQचं, प्रॅक्टिस टेस्टचं या सगळ्यांचं आपण ॲनालिसिस करत असतो. पण हे ॲनालिसिस करणं एक ॲव्हरेज ॲस्पिरंट आणि टॉपरच्या माइंडसेट असलेल्या ॲस्पिरंटमध्ये काय फरक असतोय ना, तो तुम्हाला इथे क्लिअर होईल. आता दोन विद्यार्थी आहेत, ठीक आहे. आपण या ठिकाणी असं गृहीत धरूया की ए हा विद्यार्थी एक ॲस्पिरंट आहे की जो ॲव्हरेज माइंडसेटचा आहे आणि एक आहे की जो आपण टॉपर माइंडसेटचा आहे किंवा एक टॉपर व्यक्ती आहे, ठीक आहे. आपण असं गृहीत धरूया की एक टॉपर आहे प्रिव्हियस इयरचा आणि एक आता या वर्षाचा ॲस्पिरंट आहे. काय फरक असतो दोघांमध्ये की समजा एखाद्या ॲव्हरेज ॲस्पिरंटने एखादी टेस्ट दिली, एखादा PYQ अनालिसिस केलं, एखादा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं, अटेम्प्ट दिला, तर तो काय करतो की फक्त त्यामध्ये तो मार्क्स काउंट करतो की त्याचे किती मार्क्स त्या ठिकाणी बरोबर आले, तो फक्त मार्क मोजतो. पण जो टॉपर माइंडसेट असतोय, टॉपर विद्यार्थी जो असतोय तो फक्त मार्क्स नाही मोजत त्याचे, तो त्याच्या मिस्टेक्स पहिल्यांदा शोधतो त्याच्यामध्ये. मार्क्स डझंट मॅटर, कारण आपण प्रॅक्टिस करतोय. यामध्ये आपल्याला मार्क्स जर इम्प्रूव्ह करायचे असतील तर पहिल्यांदा आपण जो पेपर दिला, जी टेस्ट दिली, जे PYQ अटेंड केली, त्यामध्ये आपले नेमकं काय चुका झाल्या. सो ऑलवेज फोकस ऑन युअर मिस्टेक्स. नेहमी मिस्टेक्स शोधा की कुठे चुका केल्या आहेत तुम्ही, का म्हणून तो प्रश्न चुकलेला आहे माझा, कोणत्या ठिकाणी चुका झाल्या, कन्सेप्च्युअल प्रश्नांच्या चुका झाल्या, करंट बेसिसवरच्या चुका झाल्या. ऍक्च्युअल तुम्ही मिस्टेक्स शोधणं खूप गरजेचं आहे. दुसरं की सर दुसरी हॅबिट काय इम्पॉर्टंट असते ती म्हणजे रॉंग क्वेश्चन. एखादा ॲव्हरेज ॲस्पिरंट काय विचार करतो की समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकलं ना तर ठीक आहे, चला जाऊ द्या, पुढच्या प्रश्नांचं बघून घेऊया. त्या प्रश्नाकडे तो इग्नोर करत असतो किंवा त्याला जस्टिफाय करतो की हाच प्रश्न चुकला का, ठीक आहे जाऊ द्या, दुसरा टॉपिक करूया, किंवा हा टॉपिक थोडा अवघड वाटतोय, दुसरा टॉपिक वरून मार्क मिळवूया. पण हेच जर तुमचा टॉपर माइंडसेट असेल की जर एखादा टॉपर विद्यार्थी आलेला आहे तर तो का म्हणून त्या प्रश्नांकडे कशा प्रकारे बघतो, तर तो प्रश्न त्याचा का चुकलेला आहे त्याचा तो रूट कॉज शोधतो. की त्याची कन्सेप्ट कमजोर होती का, की करंटचं नॉलेज कमजोर होतं, पर्टिक्युलर प्रश्न वाचताना काही चुकलं का, प्रश्न वाचल्यानंतर उत्तर देण्यामध्ये आपण घाई केली का, म्हणजे या मागचा जो बॅकग्राऊंड शोधत असतो की वाय, का त्याच्या चुका झालेल्या आहेत. तिसरा पॉइंट येत असतोय की सर राईट आन्सर आल्यानंतरचा काय पॉइंट येतो. राईट आन्सर जर आलं तर एखादा ॲव्हरेज ॲस्पिरंट तिथेच खुश होऊन जातो की चला बाबा एकदाचं बरं झालं, एकदम बरोबर आलं, किंवा जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं बरोबर आली आपली, म्हणजे आपला एक ओव्हर कॉन्फिडन्स येऊन जातो त्याला की एकदम मस्त अभ्यास चाललाय.
बट हेच जो टॉपर आलेला असतोय त्याने काय केलेलं असतंय की तो बाकीचे ऑप्शन्स अनालाइज करतो. तो फक्त करेक्ट आलेल्या आन्सर कडे बघून आपलं उत्तर बरोबर आलं म्हणून तो प्रश्न सोडून देत नाही, तर बाकीचे ऑप्शन्स तिथे काय दिलेले होते याचंही अनालिसिस करतो, कारण त्या बाकीच्या ऑप्शन्स मधून त्याला इतरही त्याचं टॉपिकचं कनेक्शन समजतं. कारण त्या एका प्रश्नाशी संबंधित इतर कनेक्टेड टॉपिक कोणते का म्हणून त्या टॉपिकवरच प्रश्न विचारला गेला, एव्हरीथिंग तुम्हाला या ठिकाणी क्लिअर होणार असते. समजते? पुढे सर अनालिसिस टाइम. अनालिसिस टाइम मीन्स काय की एक ऍव्हरेज ऍस्पिरंट अनालिसिस वगैरे करण्यासाठी किती टाइम देत असतोय ऑन एन ऍव्हरेज, जो की डेली असेल किंवा वीकली असेल, तर तो एक 30 ते 40 मिनिटाची टेस्ट देतो आणि त्याला वाटतंय की सगळं एकदम व्यवस्थित झालेलं आहे, म्हणजे माझ्या अभ्यासाच्या प्रमाणानुसार मी माझी एक टेस्ट दिली म्हणजे माझं काम झालं. पण तसं नाहीये. टेस्ट दिल्यानंतर तुमच्या त्या टेस्टमध्ये हे सगळे कॉजेस शोधण्यासाठी अप्रॉक्सिमेट तुम्हाला वीकली बेसिसवर 3 ते 4 तासांचा वेळ देणं गरजेचं आहे. समजते? 3 ते 4 तासांचा वेळ देणं हे तुम्हाला अत्यावश्यक आहे, की ज्यात तुम्ही हे अनालाइज करायचंय की तो टॉपिक कोणता होता, तो प्रश्न सब टॉपिकवर होता का, तो प्रश्न जास्त इनडेप्थ होता की प्रश्न अगदी इझी लेवलचा होता, मॉडरेट लेवलचा होता, हार्ड लेवलचा होता, बरोबर की नाही? प्रश्न अप्लाइड पार्टवर होता की कन्सेप्च्युअल पार्टवर होता की फॅक्च्युअल पार्टवर होता. सो ह्या गोष्टी अनालाइज करणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट की सर PYQचा वापर खरंच केला पाहिजे का? जो ऍव्हरेज ऍस्पिरंट असतो ना, तो PYQ म्हणून फक्त का वापरतो माहितीये का? फक्त रिव्हिजन चेकलिस्ट म्हणून वापरतो की हा हे टॉपिक आलेले होते, या टॉपिकवरचं माझं टॉपिकचं रीडिंग झालं, दॅट्स इट. बट जो टॉपर आलेला विद्यार्थी असतो त्याने त्या PYQ कडे बघण्याचा त्याचा जो माइंडसेट होता तो कशा प्रकारचा होता? पेपर सेटर माइंडसेट म्हणतात त्याला. पेपर सेटर, की तो प्रश्न कसा तयार झालेला आहे, म्हणजे जेव्हा हा व्यक्ती अभ्यास करत असतो तेव्हा तो त्या टॉपिक कडेही त्याच पॉइंटने बघतो की ह्या टॉपिकवर जर आयोगाला प्रश्न विचारायचा असेल तर तो प्रश्न कसा असू शकेल. तो फॅक्च्युअल असेल, कन्सेप्च्युअल असेल, विधानात्मक असेल, विसंगत असेल, योग्य अयोग्य असेल, मॅच द पेअर असेल, एनी काइंड ऑफ. म्हणजे तो काय करतो की तो प्रश्नांच्याही प्रकारांचा अभ्यास करतो की प्रश्नांचे मॅक्झिमम किती प्रकार त्यावर तयार होऊ शकतील किंवा त्या टॉपिकवर कशा प्रकारे क्वेश्चन येऊ शकेल. सिमिलरली ऑप्शन पाहण्याची पद्धतीमध्ये पण खूप फरक असतो एक ऍव्हरेज ऍस्पिरंट मध्ये आणि एक टॉपर ऍस्पिरंट्स मध्ये किंवा टॉपर मध्ये. जसं की एक ऍव्हरेज ऍस्पिरंट काय करतो, त्याच्या बेसिक नॉलेजच्या आधारावर गेसिंग लावून आन्सर देत असतो, अंदाजे, ज्याला आपण तुक्के मारणं म्हणत असतो. पण जो अगदी फुल्ली कॉन्सन्ट्रेशनने प्रिपरेशन करतो तर तो त्या पर्टिक्युलर प्रश्नांमध्ये जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर त्याला व्यवस्थित माहित नसेल तर तो त्या ठिकाणी थोडंसं लॉजिकनुसार इलिमिनेशन वापरतो. आणि लॉजिकनुसार इलिमिनेशन वापरायचं असेल ना तर त्यासाठी तुम्हाला त्याचे माइंडसेटनुसारच अभ्यास करावा लागतो. तुम्ही अंदाजे लॉजिक लावून इलिमिनेशन टेक्निकचा वापर करून आन्सर नाही काढू शकत. त्यासाठी एक स्पेसिफिक प्रोसेस आहे जी आपण फॉलो केली पाहिजे. आलं लक्षात? देन सेम मिस्टेक्स. आता सेम मिस्टेक्सच्या बाबतीमध्ये काय होतं, ऍव्हरेज ऍस्पिरंटला दिसतंय की या काही चुका होत आहेत पण तो त्यावर रिफॉर्म करत नाही, त्या सुधारत नाही तो चुका. रिपीटेडली त्याच चुका अगेन अँड अगेन होतच राहतात. पण टॉपर पॉइंट ऑफ व्ह्यूने जर बघायला गेलं तर ज्या चुका आहेत त्या सिस्टमॅटिक पद्धतीने रिड्यूस केल्या जातात. जसं की समजा एखाद्याचे प्रश्न जर कन्सेप्च्युअल प्रश्न चुकत असतील तर तो फोकस करतो त्या गोष्टींवर की कन्सेप्ट कुठे कमजोर आहेत, त्या गोष्टीवर फोकस करून तिथे तो मार्क गेन करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. जर त्याला वाटत असेल की सर माझा फॅक्च्युअल डेटा कमजोर आहे, फॅक्च्युअल प्रश्न जास्त चुकतायत, तर तो तिथे इम्प्रूव्हमेंट करण्याचं काम करत असतो. येथे लक्षात? अजून आपण जर बघितलं तर सर सब्जेक्ट स्ट्रॅटेजीज पण फरक पडतात एक ऍव्हरेज ऍस्पिरंटच्या आणि एक टॉपरच्या. कारण ऍव्हरेज ऍस्पिरंट काय करतो की सगळ्यांना एक इक्वल वेटेज देऊन काम करत असतो, सगळ्यांना समान पद्धतीने बघत असतो. पण जो टॉपर असतो तो त्याच्या सब्जेक्ट नॉलेजनुसार स्ट्रेंथ आणि विकनेसेसच्या बेसिसवर अभ्यास करतो. म्हणजे जे स्ट्रेंथ असलेले सब्जेक्ट आहे त्याला तो थोडा कमी वेळ देतो, पण त्याचा जो इफेक्टिव्ह टाइम आहे तो ज्याचे वीक सब्जेक्ट आहे त्यावर फोकस करून देत असतो. म्हणजे त्याच्या वीक पॉइंटवरून तो मार्क्स गेन करण्याचा प्रयत्न करतो. हा फरक असतो एक टॉपर आणि एक ऍव्हरेज ऍस्पिरंट मध्ये. अजून जर बघितलं तर कॉन्फिडन्स सोर्स, कॉन्फिडन्सच्या बाबतीमध्ये आपण बघतो ऍव्हरेज ऍस्पिरंट जो असतो ना
हा लास्ट टेस्ट स्कोरच्या आधारावर आपला कॉन्फिडन्स एकदम बूस्ट समजत असतो. समजते? जर त्याचा स्कोर चांगला असेल टेस्टमध्ये तर त्याला वाटतं एकदम भारी अभ्यास चाललाय आपला. पण जो टॉपर असतोय त्याचा माइंडसेट त्यावेळेस तसा नसतो. तो काय करतो, प्रोसेस क्लॅरिटी बघत असतो की आता ठीक आहे, चला यावेळेस एवढा स्कोर आला, कन्सिस्टंटली आपल्याला तसा स्कोर आणण्यासाठी काय मेहनत घ्यावी लागते, कोणत्या प्रकारे अभ्यास करावा लागतो, या ओव्हरऑल गोष्टींवर, क्लॅरिटीवर तो फोकस करत असतो. आणि विशेष की जो ऍव्हरेज ऍस्पिरंट असतो त्याचा फायनल आउटकम काय असतं की स्कोर जो असतोय हा अनस्टेबल असतोय. मीन्स काय की एखाद्या पर्टिक्युलर टेस्टमध्ये त्याचा खूप जास्त स्कोर येत होतो आणि एखाद्या टेस्टमध्ये तर त्याचा खूपच कमी स्कोर येतो. पण मात्र जो टॉपर माइंडसेटने अभ्यास करतोय किंवा जो टॉपर आलेला असतोय त्याने काय केलेलं असते की त्याच्या स्कोरमध्ये कन्सिस्टन्सी ठेवलेली असते, सातत्य ज्याला म्हणतो आपण. आणि हे सातत्य ठेवण्यासाठी आपण त्या पर्टिक्युलर PYQsला, MCQsला, प्रॅक्टिस टेस्टला व्यवस्थित त्या प्रश्नांना, त्या टॉपिकला अनालाइज करणं खूप जास्त आवश्यक असतंय. कारण जर तुमचं अनालिसिस स्ट्रॉंग असेल देन तुमचं प्रिपरेशनही स्ट्रॉंग असतंय मित्रांनो, हे लक्षात असू द्या. आणि याच प्रकारे जर तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 ची तयारी जर अल्टिमेट पद्धतीने जर करायची असेल, हिअर इज द सोल्युशन फॉर यू. की MPSC राज्यसेवा प्रिलिम्स 2026 ची तयारी करण्यासाठी एक मार्क बुस्टर मॉडेलवर आधारित आपण एक क्रॅश कोर्स घेऊन आलेलो आहोत, की जो क्रॅश कोर्स तुम्हाला आक्रोश बॅचच्या माध्यमातून कंप्लीट करता येणार आहे. तर आक्रोश बॅच की जिची मूळ किंमत 7,999 रुपये आहे, तर ह्या मूळ किमतीच्या ऐवजी तुम्हाला लॉन्चिंग ऑफरनुसार 2,499 रुपयामध्येच तुम्हाला ही बॅच उपलब्ध होणार आहे, की ज्यामध्ये आपण PYQ अनालिसिसच्या माध्यमातून, मार्क बुस्टर मॉडेलच्या माध्यमातून हा सगळा अभ्यास करणार आहोत. आणि ही जी बॅच आहे ही स्टार्ट होत आहे 19 जानेवारी 2026. 19 जानेवारी 2026 पासून आपली ही बॅच स्टार्ट होत आहे. सो ऑल ऑफ यू गाईज, एक टॉपर माइंडसेटने जर आपल्याला अभ्यास करायचा असेल, एक व्यवस्थित अनालिसिस करून अभ्यास करायचा असेल, सो ही बॅच तुम्हाला सर्वांना खूप फायदेशीर असेल. सो ऑल ऑफ यू गाईज, भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स अ लॉट. जय हिंद.